नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो 25 जून 2024 रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीची मैदानी चाचणी झालेली आहे मित्रांनो, त्यांच्या सर्व जिल्ह्यांची आपल्याकडे मैदानी चाचणीची गुण यादी आपल्याकडे आलेली आहे मित्रांनो. तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यांच्या मैदानी यादी आपल्याकडे आलेल्या आहेत, कोणकोणत्या गटाचे आलेले आहेत, SRPFच्या किंवा मग लोहमार्ग पोलीसचे पण ग्राउंड चालू झालेत मित्रांनो, मैदानी चाचणी चालू झालेली आहेत. तर मग त्यांचे लोहमार्ग पोलीस कोणकोणते जिल्ह्याचे आपल्याकडे आलेले आहेत, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि कोणकोणत्या PDF आहेत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहेत. आणि मित्रांनो, जर तुम्ही आपला हा नवीन चॅनल आहे मित्रांनो, नवीन चॅनलवर जर तुम्ही आला असेल पहिल्यांदा, तर आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. आणि असेच अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे मित्रांनो, असेच अपडेट तुम्हाला ह्या टेलिग्रामवर आपल्या मिळत राहतील. तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर जाऊन ते तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जॉईन होऊ शकतात. आणि हे PDF तुम्हाला कुठून डाउनलोड करायचे किंवा मग हे PDF तुम्हाला कुठे मिळतील ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगेल की सर्व PDF तुम्ही कुठून डाउनलोड करू शकतात. तर चला मित्रांनो, आपल्या या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले मी तुम्हाला दोन इमेज दाखवतो. आपल्याकडे सध्या दोन म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांचे आपल्याकडे PDF आहे, पण दोन जिल्ह्यांचे आपल्याकडे PDF नाही. मी तुम्हाला ते पहिले दाखवून देतो कोणकोणते जिल्हे आहे मित्रांनो ते. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले बघा तुम्हाला दाखवतो मी. बघा मित्रांनो, हे ड्रायव्हरचं आहे मित्रांनो. बघा, बघू शकता तुम्ही, ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल फिजिकल टेस्ट 25/6 बघा, डेट बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो, हे तुम्हाला सांगतो ते सोलापूर सिटीचं आहे. सोलापूर सिटीचं आहे मित्रांनो, सोलापूर शहरचं. बघू शकता तुम्ही, एवढे मुलं इथं पात्र झालेले आहेत किंवा मग यांचे 25 तारखेची इथं लिस्ट लागलेली बघू शकता तुम्ही. इथं सर्वात पहिले तुमचं नाव दिलेलं आहे, चेस नंबर दिलेले आहे, 1600चं टायमिंग दिलेलं आहे, 1600 मार्क दिलेले आहेत आणि गोळ्याची तुम्हाला लांबी दिलेली आहेत आणि गोळ्याचे मार्क दिलेले आहेत आणि टोटल तुमचे किती मार्क होतात ते पण इथं दिलेले आहेत. अशा प्रकारे बघा मित्रांनो, हे सोलापूर जिल्ह्याचं होतं. आणि जी नेक्स्ट जी इमेज आहे मित्रांनो, ती पण सोलापूरचीच आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा, हे सोलापूरचंच आहे मित्रांनो. तर हे पण सोलापूरचं आहे. याच्यामध्ये पण तुम्ही सेम मार्क सेम डिटेल्स याच्यामध्ये पण आहेत, ते तुम्ही सेम बघू शकता त्याच्यावर. तर नंतर मग पुढे बघू मित्रांनो, पुढे आपले PDF चालू होतात. तर बघा मित्रांनो, इथं सर्वात पहिले बघा, बघू शकता तुम्ही, कोल्हापूर जिल्हा पोलीस दल 2000 चालक पोलीस भरती 2022-23 बघू शकता तुम्ही. आणि डेट बघा, इथं 25/6/2024 इथं दिलेले आहेत उमेदवारकरिता सूचना. तर मित्रांनो, हे 25 जून रोजी झालेल्या मैदानी चाचणीचे मार्क किंवा मग गुण यादी आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही, उमेदवारांचे नाव दिलेले तर सर्वात पहिले. नंतर तुमचा चेस्ट नंबर दिलेला आहे, 1600चा मार्क दिलेले तुम्हाला, गोळाफेकचे मार्क दिलेले आहेत आणि एकूण तुमचे टोटल किती मार्क होतात ते पण इथं दिलेले आहेत. तर मित्रांनो, हे झालं कोल्हापूर जिल्ह्याचं. बघू शकता तुम्ही इथं. तर नंतरचा जो आपला जिल्हा आहे मित्रांनो, तो बघा, नंतरचा जिल्ह्यावर जाऊ आपण. तर मित्रांनो, नंतरचा जो जिल्हा आपला तो पोलीस भरती बघू शकता तुम्ही. इथं खाली तुम्हाला दाखवतो बघा, हे भंडारा मित्रांनो, नंतरचा जिल्हा बघा. इथं बघू शकता तुम्ही, पोलीस शिपाई भरती 2022-23 उमेदवारांसाठी सूचना. आणि बघा, पोलीस अधीक्षक कार्यालय भंडाऱ्याचं मित्रांनो आहे. आणि इथं दिनांक पण दिलेले बघा, भंडारा दिनांक 25/6/2024. तर इथं तुम्ही हे वाचू शकता तुम्ही, इथं दिलेले आहेत बघू शकता तुम्ही, स्थळ भंडारा आणि दिनांक पण दिलेले आहेत. आणि मित्रांनो, हे जे आहे मित्रांनो बघा, पोलीस रिक्वायरमेंट 2022-23 भंडारा फिजिकल टेस्ट मार्क डेट 25/6/2024. तर याच्यामध्ये बघा, तुमचं सर्वात पहिले सिरियल नंबर दिलेलं आहे, नंतर मग तुमचं इथं ऍप्लिकेशन नंबर दिलेलं आहे, तुमचं चेस नंबर दिलेलं आहे, कॅन्डिडेटचं नाव दिलेलं आहे पूर्ण, आणि टोटल त्याला मार्क किती आले ते दिलेले आहेत आणि रिझल्ट पण दिलेले. इथं बघा, रिझल्ट दिलेले इथं बघू शकता तुम्ही. बघा, तर हा जो विद्यार्थी आहे तो डिस्क्वालिफाय झालाय, त्याला कमी मार्क आहेत, 21च मार्क आहे म्हणून डिस्क्वालिफाय झालाय. नंतरचा जो आहे मित्रांनो, मुलगी आहे ती आणि तिला पण 11 मार्क आहेत, ती पण डिस्क्वालिफाय झालेली आहेत. अशा प्रकारे तुम्हाला हे भंडारा जिल्ह्याचे मित्रांनो बघू शकतात. तर नंतर जो आपण जिल्हा बघतो बघा, नंतरचा जो आपला जिल्हा मित्रांनो तो रत्नागिरी आहे मित्रांनो. डेट बघू शकता तुम्ही, रत्नागिरी आहे. आणि इथं दिनांक पण दिलेले आहे बघा, 25 जून 2024. तर सर्वात पहिले तुमचा ऍप्लिकेशन नंबर, नंतर मग तुमचा चेस्ट नंबर, मग डेट तुमची कोणत्या डेटला तुमचं फिजिकल झालंय, नंतर बॅच नंबर दिलेला आहे, मग 100चा टायमिंग दिलेला आहे तुमचा, 100 मीटरचे मार्क दिलेले आहेत, 1600 मीटरचं टायमिंग दिलेलं आहे, 1600 मीटरचे इथं मार्क दिलेले आहेत बघू शकता तुम्ही. आणि तुमचं गोळाफेक आहे त्याचे तुम्हाला लांबीमध्ये मीटरमध्ये दिलेले आहेत आणि त्याचे मार्क पण दिलेले आहेत. तर टोटल किती मार्क होतात ते पण तुमचे इथं दिलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता बघा, हे रत्नागिरी जिल्ह्याचं आहे, रत्नागिरी पोलीस रिक्वायरमेंट 2022-23. नंतरचा जो आपला जिल्हा बघू मित्रांनो, नंतरचा जिल्हा आहे पोलीस बघा, पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक शहर. नंतरचं नाशिक शहरचं बघू आपण. बघा, नाशिक शहर, इथं दिनांक इथं बघू शकतात 25/6/2024 पोलीस भरती 22-23. अशा प्रकारे इथं खाली आल्यावर तुम्हाला दिसेल बघा, इथं नाशिक शहर पोलीस भरती करिता दिनांक 25/6/2024 रोजी शारीरिक मैदानी
चाचणी परीक्षेत उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांची यादी खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही खाली येऊन तुम्ही बघू शकता. बघा इथं सर्वात पहिले तुमचा चेस्ट नंबर दिलेला आहे, तुमचं पूर्ण नाव आहे आणि तुमचं जेंडर दिलेलं आहे, इथं ग्रॅज्युएशन एज्युकेशन दिलेलं आहे, तुमचं रिझर्वेशन दिलेलं आहे आणि तुमची डेट ऑफ बर्थ पण दिलेले आहे आणि तुमची कॅटेगरी कोणती आहे ते पण इथं दिलेले आहे. मग नंतर तुमचे 1600चे मार्क दिलेले आहेत, 100चे मार्क आणि गोळाफेकमध्ये तुम्हाला किती मार्क आले ते आणि टोटल मार्क किती होतात ते पण इथं दिलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही हे नाशिक शहरचं बघू शकता. नंतरचं बघा मित्रांनो, नंतरचं लोह मार्गचं मित्रा, तर लोह मार्गचं बघू शकता तुम्ही मित्रांनो. बघा तर मित्रांनो हे आपल्याकडे नंतरचं आहे बघा, लोहमार्ग पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणेचं मित्रांनो हे लोहमार्ग पुणेचं. डेट बघू शकता तुम्ही 25/6/2024 इथं बघू शकता तुम्ही डेट. आणि इथं खाली आल्यावर तुम्हाला लिस्ट दिसेल. तर इथं तुमचं सर्वात पहिले चेस्ट नंबर दिलेला आहे, नंतर मग तुमचा ऍप्लिकेशन नंबर, मग तुम्हाला 1600 मध्ये मार्क किती आलेत ते आणि तुमचं गोळाफेकचे मार्क आणि ग्राउंडचे तुम्हाला टोटल किती मार्क आलेत ते पण इथं दिलेले आहेत. तर इथं बघा मित्रांनो, इथं 2 विद्यार्थी ज्यांना आउट ऑफ मार्क आलेले, तर 50 पैकी 50 आले, तर बघू शकता तुम्ही. बघा तर अशा प्रकारे मित्रांनो हे पुणे लोहमार्गचे आपल्याकडे लोहमार्गाचे सर्व पीडीएफ पण अवेलेबल आहेत. ते तुम्हाला आपल्याला कुठं मिळेल ते पण मी तुम्हाला सांगून देतो व्हिडिओच्या शेवटपर्यंत, कारण मग नंतर तुम्ही व्हिडिओ बघणार नाही पूर्ण. तर नंतरचं बघू शकता तुम्ही, नंतर बघू चला. तर नंतर मित्रांनो बघा इथं बीड जिल्हा आणि मित्रांनो बीड जिल्ह्याचे आपल्याकडे सर्व पीडीएफ अवेलेबल आहेत. 19 तारखेचे, 21 तारखेचे, 20 तारखेचे, 22, 23 आणि 24 आणि 25 7 दिवसाचे जे फिजिकल झालेले आहेत ते सर्व पीडीएफ आपल्या तुम्हाला अवेलेबल आहेत मित्रांनो. कुठं अवेलेबल आहे ते पण तुम्हाला सांगेल व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनत राहत. तर बघा मित्रांनो, बीड जिल्हा पोलीस भरती 2022-23 दरम्यान 25/6/2024 रोजी मैदानी चाचणी पूर्ण केलेल्या उमेदवारांना मिळालेले गुण यादी, पूर्वी मैदानी चाचणी अपूर्ण राहिलेले व माजी सैनिक वगळून असे 405 उमेदवार. तर बघा मित्रांनो, हे 405 उमेदवार आहे पूर्ण, ज्यांना 25/6/2024 रोजी बोलवण्यात आलं होतं. इथं तुमचं बघा रिझल्ट पण दिलेलं आहे. सर्वात पहिले तुमचा ऍप्लिकेशन नंबर दिसेल तुम्हाला, नंतर नाव, नंतर मग तुमचं वडिलांचं नाव, नंतर तुमचं आडनाव, आईचं नाव आणि तुमचं नंतर मग चेस्ट नंबर. 1600 मध्ये तुम्हाला मार्क किती आलेत, 100 मीटरचे मार्क दिलेले आहेत, गोळाफेकचे मार्क दिलेले आहेत आणि टोटल किती मार्क होतात ते पण इथं दिलेले आहेत. तर मित्रांनो हे तुम्हाला दाखवलंय मी. बघू शकता तुम्ही, हे बीड जिल्ह्याचं आहे बघा, बीड जिल्हा पोलीस भरती 2022-23. तर नंतरचा बघा मित्रांनो, नंतरचा आपला जिल्हा बघा, नंतरचा सातारा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याचं सर्व पीडीएफ आपल्याकडे अवेलेबल मित्रांनो. सातारा जिल्हा बघा, दिनांक 25/6/2024, सातारा पोलीस भरती 2022-23, सातारा जिल्हा पोलीस भरती 2022-23 मधील दिनांक 25/6/2024 रोजी शारीरिक चाचणी मैदानी चाचणीकरिता उपस्थित राहिलेले उमेदवार गुणपत्रक सातारा जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिद्ध माध्यमात इथं प्रसिद्ध केलेले आहेत. तर खाली आल्यानंतर तुम्हाला बघा इथं दिसत असेल बघा. तर बघा इथं खाली आल्यानंतर तुम्हाला दिसेल महाराष्ट्र पोलीस रिक्वायरमेंट 2024 रिक्वायरमेंट ऑफ सातारा पोलीस कॉन्स्टेबल आणि इथं डेट पण दिलेलं आहे 25 जून 2024. तर सर्वात पहिले तुमचा रोल नंबर दिलेला आहे आणि तुमचे टोटल मार्क दिलेले आहेत. बघा इथं सर्वात पहिले तुमचे रोल नंबर दिसेल तुम्हाला आणि ज्याला आपण ऍप्लिकेशन नंबर म्हणतो आणि टोटल मार्क. तर अशा प्रकारे बघा हे सर्व पीडीएफ आपल्याकडे आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तुम्हाला सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि जे आपले 7, 8, 9 जे जिल्हे होते त्यांची सर्वांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली. आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला पीडीएफ कुठं मिळेल, तर तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची, त्याला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलला. हे सर्व पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड झालेल्या दिसतील. तिथं तुम्हाला सर्व जिल्ह्यांचे, सर्व महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे मित्रांनो ज्यांच्यामध्ये पोलीस भरती झालेली आहेत त्यांच्या सर्वांचे मैदानी चाचणीचे गुणपत्रक आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अवेलेबल आहेत. सर्व जिल्ह्यांचे 19 पासून ते 25 तारखेपर्यंत जेवढ्या मैदानी चाचणी झाल्यात सर्व जिल्ह्यांचे ते सर्व पीडीएफ आपल्या ग्रुपवर अवेलेबल आहेत. तर तुम्ही ग्रुपला जॉईन व्हा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.